मराठी बोधकथा वैर. एकदा एक शेतकरी शेतात काम करत होता. त्याच्याबरोबर त्याचा लहान मुलगाही होता. शेतकरी काम करत असताना अधूनमधून त्याच्याकडे लक्ष देत होता. दुपार झाली. शेतकरी मुलाला म्हणाला, आपण जेवण करूया का? मुलगा म्हणाला, हो बाबा, मला सुद्धा भूक लागली. दोघांनी जेवण केले. तेवढ्याच वेळात पुन्हा कामाला सुरुवात झाली. इतक्यात त्याचा मुलगा ओरडला. शेतकऱ्याने त्याच्याकडे पाहिले असता त्याला एक भल्या मोठ्या सापाने दंश केलेला आढळले. धावतच जाऊन त्या वैद्याकडे घेऊन गेला. पण तेथे जाण्यापूर्वीच मुलगा मरण पावला. शेतकऱ्याला खूप राग आला. रागाच्या भरात तो कुऱ्हाड घेऊन सापाच्या बिळाजवळ दया करून बसला. सापाने हळूच तोंड बाहेर काढले. तेवढ्यात त्या शेतकऱ्याने कुऱ्हाडीचा घाव घातला. पण तो थोडक्यात चुकून तिथल्या दगडाची एक कपरी मात्र उडाली. पण नंतर त्या शेतकऱ्याने सापाने दुःख धरू नये म्हणून त्याच्याबरोबर समजूत करण्याचा प्रयत्न केला. पण सापाने साफ नकार दिला. तो म्हणाला, ते आता शक्य नाही. या दगडाची कपरी उडालेली मला दिसत आहे आणि तुला तुझ्या मुलाला चितेची आठवण आहे. तोपर्यंत आपल्या दोघांचं सख्य होणं शक्य नाही. गंभीर स्वरूपाचे वैर साध्या उपायाने संपत नाहीत. बरोबर ना?